यशपाल आपल्याबरोबर राज्य महिला आयोगाच्या सदस्य आहेत आशाताई मिरगे आपल्याबरोबर आहेत। आशाताई जी नसरापूर घटनेतील या प्रकरणामध्ये बाल हक्क आयोगाने लक्ष घातलेलं नाहीये, 24 तास उलटू नाही आणि यामुळेच पीडितेच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू आहे। मुळात प्रश्न हा आहे की बाल हक्क आयोगाने यात लक्ष का घातलं नाही, यावर आपलं काय मत आहे? सगळ्यात महत्वाचं माझं की मी माझी राज्य महिला आयोग सदस्य आहे, ज्याला आपल्याला रिकरेक्ट करते पहिलं। आणि दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट की बाल हक्क आयोगावर आता सुसीबेन शाह ज्या होत्या त्यांचं टेन्युअर संपल्यानंतर नवीन कोण अपॉइंट केलेलं आहे हे तरी तुम्हाला काय मला काय माहिती आहे का? हे जे 24/7 अँड ऑल 12 months अँड 5 years जे इलेक्शन मोड मध्ये असलेलं सरकार आहे, त्यांना खरोखरच जनतेच्या कामांकडे लक्ष देण्याची किती आता वेळ उरलाय असं म्हणण्याची पाळी आली आहे, पहिला विषय। दुसरा महत्वाचा विषय की हे जे सगळा आक्रोश आहे, हा आक्रोश आता पुनश्च वाढणार, कारण आता नाशिकच्या केसमध्ये बघा एक जवळपास 2 महिने पूर्ण होत आले, होतील 2 महिने 2 आठवड्यांनी। काय आहे पुढे? विश्वस्तांना सुद्धा चौकशीला बोलवलेलं नाही, काय कुठे पाणी मुरतंय? त्याच्या अगोदरची केस, त्याच्या अगोदरची केस, त्याच्या अगोदरची केस, इगतपूरच्या एका 7 वर्षाच्या मुलीवर जे बलात्कार झाला तो, शिर्डीच्या तिथे कुठल्या तरी 11 वर्षाच्या मुलीवर ऍसिड फेकलं ते, कशाला? मी अजूनही विचारते, वैष्णवी हगवणे केसमध्येच काय झालं बरं? म्हणजे असो, महिला असो, पीडिता असो, तो म्हणजे बाल हक्क आयोग पण, महिला आयोग पण, गृह मंत्रालय पण, महिला बाल कल्याण मंत्रालय पण, यातल्या कुठून तर आम्हाला आधार द्या। त्यामुळे हा आक्रोश येणारच आणि तो वाढणारच। ज्याचं जळतं बाळा त्याला कळतं। त्या मुलीला म्हणजे वेदर शुड आय डिस्क्लोज ऑर नॉट आय डोंट नो, पण इतक्या वाईट पद्धतीनं तिच्यावर अत्याचार केलेला आहे की म्हणजे, पण आय मस्ट अप्रिशिएट की सुप्रियाताई सुळे त्यांच्याकडे जाऊन भेटून आल्या, त्याचं फोटो सेशन केलं नाही, कारण फोटो सेशन करणे इतकी मानसिकताच नव्हती, इतकं भयानक सगळं ते होतं तिथला मंजर। आणि एसपी पुणे व्यवस्थित काम करत आहेत आणि सुप्रियाताई त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत इथपर्यंत मला माहिती आहे। तर 100% तिला न्याय देण्यासाठी आपण सगळेजण, घटना घडली की आपण जागे होतो आणि नंतर आपण म्हणजे शांत होतो, इट इज रॉंग। चारी बाजूनी रान पेटवलं पाहिजे की असं व्हायलाच नाही पाहिजे, झालं का म्हणून। आता वापस येते का ती मुलगी मला सांगा? मग 3.5 वर्षाची माझी मुलगी सेफ नाही, 80 वर्षाची माझी म्हातारी सेफ नाही, घरात सेफ नाही, दारात सेफ नाही, कामाच्या ठिकाणी सेफ नाही, काय चाललंय काय? मंदिरात सेफ नाही, मंदिराच्या संस्थानांमध्ये तेच आहे ना, नाशिकला काय आहे? काय करायचं काय? राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य म्हणून तुम्हाला आणखीन एक प्रश्न असा आहे की राज्य महिला आयोग यामध्ये काय करू शकतं? आता राज्य महिला आयोग सुद्धा सेम, हे 3-3.5 वर्षाची असली, बाल हक्क आयोग याचा चांगला प्राईम रोल, पण राज्य महिला आयोगाचा सुद्धा याच्यात रोल असायलाच पाहिजे, कारण ती महिला आहे, महिलेवरचाच अत्याचार आहे ना। ती 3.5 वर्षाची आहे, ती 30 वर्षाची पण असू शकली असती म्हणजे। आणि शी इज डेड, क्रूर पद्धतीनं शेणाच्या त्या गारीत तिला टाकलं होतं, जिथं शेतकरी लोक शेण फेकतात, पाय दिसला म्हणून ती तिथे आहे असं कळलं। म्हणजे इमॅजिन कर किती भयानक क्रूर मेंटॅलिटी, कुठं चालली समाजाची मानसिकता, कुठं काय, व्हॉट इज गोइंग ऑन? अँड कोणाला घाबरत आहेत हे, कोणाचा धाक राहिलाय? राजकारणी, सत्ताकारणी, ब्युरोक्रॅट, पोलीस, बाल हक्क आयोग, महिला आयोग, मी म्हणते जाऊ दे, पण लोकल सरपंच किंवा ते जे 7 स्टार असतात, ग्रामसेवक आहे, कृषी सेवक आहे, तिथले लोकल लीडर्स आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, लोकल पासून तर शेवटपर्यंत, कोणाचाच धाक नाही राहिला। आम्हाला कोणालाही घाबरायचं नाही आहे। मी पुन्हा म्हणते, टू रिस्पेक्ट द वुमेन, टू सेव्ह द वुमेन इज नॉट ऑप्शन, इट इज मॅन्डेटरी, अँड वी हॅव टू मेक इट अंडरस्टँड टू द सोसायटी अँड द ब्युरोक्रॅट्स अँड ऑल द मंत्रालय, सरकार, शासन आणि प्रशासनाला हे आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल। साम दाम दंड भेद एकत्रित असंच येऊ, असाच एल्गार करून, अर्थात लॉ अँड ऑर्डर हाती घेऊ नये हे मी नक्की म्हणेल। तिथे काही त्यांनी वाईट काही करू नये, वाहनं जाळणं किंवा मारामारी असं काही करू नये, पण मूक आंदोलन हे केलंच पाहिजे,
एकत्रित आहोत आम्ही हे दाखवलंच पाहिजे अशा मताची मी आहे. नक्की आशाताईजी, NDTV मराठीशी हा संवाद साधल्याबद्दल आणि आपली प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद.